आता पाहूयात एक मोठी ब्रेकिंग न्यूज। कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झालेला आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय झालेला आहे। कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या सीलिंगचा उपयोग होणार आहे। कोस्टल रोडचा पुरेपूर वापर होणार आहे। दक्षिणेकडे जाण्यासाठी मार्ग सुद्धा मोकळा केला जाणार आहे। यापूर्वी सुद्धा पुलाचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय कोळी बांधवांनी घेतलेला होता, मात्र नवीन मार्ग तयार केला जाणार आहे। यापूर्वी नरिमन पॉइंट ते कफ परेड असा पुलाचा मार्ग होता। समुद्राच्या मधून जाणारा पूल आता किनाऱ्यावरनं जाणार आहे। कोळी बांधवांना त्रास नको म्हणून मार्ग बदलला गेलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, गेल्या अनेक वर्षांपासून कुलाबा ते कफ परेड किंबहुना कुलाबा ते सीलिंग जो कोस्ट आपले ओपनिंग होते ईस्टर्न फ्रीवेची तिथपर्यंत हा मार्ग जोडला जाणार होता। अनेक अडथळे त्याच्यामध्ये आलेले होते, मात्र आता या पुलाचा मार्ग एका बैठकीत मोकळा झालेला आहे। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर कुलाब्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, मात्र अखेर हा मार्ग मोकळा झालेला आहे। आता आपल्याला मुंबईतला तिसरा सागरी सेतू लवकरच या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळणार आहे। हे आपण जर पाहिलं असेल तर प्रामुख्याने कुलाबा ते नरिमन पॉइंट असा हा तिसरा सागरी सेतू असणार आहे आणि हा सागरी सेतू हा थेट कोस्टल रोडला जोडला जाणार आहे। त्यामुळे कुलाब्याचा सागरी सेतू हा कोस्टल रोडला गेल्यामुळे तुम्ही थेट वरळीपर्यंतचा प्रवास हा तुम्ही विना वाहतूक कोंडी करू शकता। कारण की आपण प्रामुख्याने पाहिलं असेल तर कप परेड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या होत असतं। जर तुम्हाला प्रामुख्याने नरिमन पॉइंटवरून जर जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जात साधारणतः 30 मिनिटांचं अंतर पार करावं लागतं। मात्र हा सागरी सेतू 1.6 किलोमीटरचा झाल्यामुळे तुम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये थेट कोस्टल रोडला पोहोचताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे प्रामुख्याने 3 सागरी सेतू आपल्याला मुंबईमध्ये होताना पाहायला मिळणार आहेत आणि हा तिसरा सागरी सेतू आहे। हा सागरी सेतू होण्यासाठी आपल्याला मोठे दिग्गज सिने अभिनेते देखील यासाठी प्रयत्न करत होते, मात्र स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे। या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्ष जे स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा सहभागी होते आणि काही प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते। अगदी खरं, आपण पाहतोय तर आता मुंबईमध्ये तिसरा सागरी सेतू मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे।